जय भीम नमोबुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातमीपत्राचा। प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जेल भरो आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेताना महिला आणि पोलिसांची झटापटी झाल्यात। अनेक महिलांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आले आणि नंतर सोडूनही देण्यात आले। गेली 5 वर्ष अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ करावे यासाठी गेले अनेक वर्ष विविध स्तरावर आंदोलन केली आहेत। कोर्टाने आदेश देऊन देखील याच आदेशाचे सरकारने पालन केले नाही। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे संघटनेचे नेते आप्पा पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका जेलभरो आंदोलन करत आहेत। अंगणवाडी सेविका मदतनीसांचं प्रलंबित मागण्या ज्या आहेत, मानधनवाढ असेल, ग्रॅच्युइटी मिळण्याचा असेल, पेन्शन मिळण्याचा असेल, सरकारनं केवळ तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग आत्तापर्यंत केलेला आहे। वारंवार आंदोलन करून 52 दिवसाचा संप डिसेंबर महिन्यामध्ये झाला। त्यावेळेला शासनानं सांगितलं की आम्ही तुम्हाला मानधन लवकरच वाढ करू। सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनसुद्धा सरकार ऐकत नाही। याच्या एवढं मुडदारपणा कुठला नाही। पेन्शनची योजना, त्याचा प्रस्ताव ते सगळं तयार झालेलं आहे, परंतु केवळ मंत्रिमंडळाची मान्यता नसल्यामुळे राहिलेलं आहे। सरकार एका बाजूला लाडक्या बहिणींना मदत द्यायला लागले, आम्हाला आनंद आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या पेक्षासुद्धा प्रत्यक्षात शासकीय योजना राबवणाऱ्या ज्या काही भगिनी आहेत, ज्या प्रत्यक्षात काम करतात, सरकारी योजना राबवतात, लहान लहान मुलांच्यावर संस्कार करतात, लहान मुलांच्यावरती संस्कार करून त्यांना भावी पिढी घडवण्याचं काम करतात, त्यांना किमान वेतनसुद्धा हे सरकार देऊ शकत नाही। याच्या एवढं दुर्दैव कुठलं नाही। आज महाराष्ट्रभर सगळीकडे जेलभरो आंदोलन सुरू झालेलं आहे। कालपर्यंत आम्ही असहकार आंदोलन केलं। काल मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबरोबर समोरसुद्धा काही महिलांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन झालं आणि येत्या काळामध्ये जर सरकारनं लवकर याचा निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळात करण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत। कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं मी कॉम्रेड आप्पा पाटील, अध्यक्ष। जिल्हा शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब महिला, असुरक्षित बेरोजगारी, महागाई हे विषय घेऊन उभाटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात मोताळा येथून मशाल यात्रेला सुरुवात करण्यात आली। या मशाल यात्रेदरम्यान मोताळा व बुलढाणा तालुक्यातील 191 गावातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब व ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांची चर्चा करून समस्या जाणून घेणार आहेत। त्यानंतर या मशाल यात्रेचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चात रूपांतर होणार आहे। यावेळी नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या सर्व समस्येबाबत एक निवेदन सरकारला जिल्हाधिकारी मार्फत देण्यात येणार आहे। हे मुख्यमंत्री या ठिकाणी निष्कामी ठरलेत। गृहमंत्री या ठिकाणी यांनी तर तात्काळ राजीनामा दिलेला पाहिजेत। महिला या राज्यामध्ये सुरक्षित नाही, कायदा सुव्यवस्था सुरक्षित नाही। याच फडणवीस साहेबांनी 2014 मध्ये सोयाबीनला 4,500 रुपये भाव हा पुरतो का हे सांगत होते। आजही 10 वर्षानंतर सोयाबीनला 4,500 रुपयेच भाव आहे। हे त्यांनी कोणा सांगावं, त्यांना हे कळत नाही का? परंतु या ठिकाणी फडणवीस आणि शिंदे साहेबांना पक्ष फोडण्यामध्ये, आमदार फोडण्यामध्ये आणि सरकार टिकवण्यामध्ये रस आहे। शेतकरी मेला का, जगला का, वाचला का त्याच्याशी त्यांना देणं घेणं नाही। ज्या कामाच्या मागण्या नाही असे भक्ती मार्ग, पालखी मार्ग अशा अनेक कामाच्या 50-50 हजार कोटीच्या टेंडरच्या मान्यता देतात, पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा देत, एसटी महामंडळाच्या लोकांना त्या शेतकरी सरकारमध्ये सामावून घेत, त्यांना सरकारचा दर्जा, कर्मचाऱ्याचा दर्जा देत, म्हणजे ज्या कामाचा मागण्या आहेत ते कामं होत नाही। जे कामं आवश्यक नाही त्या कामाच्या न मागता हे निविदा करतात। त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला तेवढा आतापर्यंत कधीच भ्रष्टाचार झाला नसेल। हे भ्रष्टाचारी सरकार आहे। यांना मायमावण्याशी घेणं नाही, शेतकऱ्याशी देणं घेणं नाही, गोरगरिबाशी देणं घेणं नाही, विद्यार्थ्यांशी घेणं नाही, बेरोजगारीशी घेणं नाही। त्यामुळे या सरकारला जागी करण्यासाठी हा मशाल मोर्चा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही काढणार आणि या सरकारला जागी करणार। राज्यात असेल जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याकडे सरकारचं संपूर्णतः दुर्लक्ष आहे।
विशेष आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याच्याकडे तर बिलकुल लक्षच नाही आणि नुसत्याच वल्गना केल्या जातात, घोषणा केल्या जातात. पीक विम्याची आता घोषणा केल्या गेली मागच्या महिन्यामध्ये, मंत्रालयात बैठक झाली, सगळे आमदार होते आपल्या जिल्ह्यातले आणि तेही इकडे येऊन शाबासक्या पाठ थापटत होते की आता 31 ऑगस्टच्या पहिले तुम्हाला विमा मिळेल शेतकऱ्याला. कुठं मिळाला? आज 5 सप्टेंबर आहे. शेतमालालाही भाव नाही, विमाही नाही. या ठिकाणी मागच्या 2-4 दिवसापूर्वी अतिवृष्टी या आपल्या जिल्ह्यामध्ये झाली, अनेक ठिकाणचे पिकं वाहून गेले, त्याचे पंचनामे, त्याला मदत कोण करणार आहे की नाही? नेहमीच आपण म्हणतो की रोह्यांनी, हरणांनी, सगळे मोकाट जनावरांनी आपले पिकं नष्ट केले, त्यांच्या बाबतीत मध्ये कुठे धोरण नाही. आणि म्हणून बदलापूरचं प्रकरण आपण पाहिलं, लहान लहान मुली त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत. मालवणचं प्रकरण पाहिलं की छत्रपती शिवरायांचा पुतळा जर 6 महिन्यामध्ये पडत असेल, ज्याचं उद्घाटन आपल्या नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं, ही लज्जास्पद बाब आहे तुमच्या आमच्यासाठी. छत्रपतीचा पुतळा महाराष्ट्रात स्वाभिमान कसा कोसळतो? आणि म्हणून एक नाही, अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. जिल्ह्यामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचाही आक्रोश आहे, म्हणून त्या आक्रोशाला वाट मोकळी करून देण्याकरता आमचे जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ यांनी या बुलढाणा विधानसभेचा हा पहिले मोर्चा अरेंज केलेला आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये ही मशाल जाईल, मशाल यात्राही निघेल आणि त्यानंतर त्याचं रूपांतर सोमवारी 23 तारखेला या ठिकाणी प्रचंड मोर्चामध्ये होईल आणि आम्ही आमचं निवेदन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना करू. भातकुली तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तात्काळ पिकांची पंचनामे करून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, या आशयाचे निवेदन कृषी अधिकारी, कृषी कार्यालय व भातकुली तहसीलदार कार्यालय येथे शेकडो शेतकऱ्यांसोबत संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी निवेदन दिले. या दौऱ्यातून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न कदम यांनी केलाय. भाऊ, आपण निवेदन काय दिला? विम्याचे पैसे भेटलेच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. आज आपण बघत आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस, ज्याच्यात भातकुली तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमात तहसीलदार यांना मी निवेदन देण्यात, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, पीक विमा न पाहणी करता सरसकट पीक विमा कास्तकारांना द्या आणि जे नापिकीचे पैसे आहे ते पण शेतकऱ्यांना भेटले पाहिजे. कारण शेतकऱ्याची पोझिशन एकदम वाईट आहे. आज सतत पाऊस चालू आहे, म्हणजे एकही दिवस हे नाही आहे. पराठी गेलेली आहे, तुमचं सोयाबीन गेलं आहे, तूर जळलेली आहे, म्हणजे अनेक समस्या शेतकऱ्यावर आल्या. शेतकऱ्यावर उद्या आत्महत्या करण्याची पाळी येऊ नये म्हणून मला प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही शेतकऱ्यांना मदत करा, हीच माझी शासनाला विनंती आहे. मराठीमध्ये सर्व पाणीच पाणी आहे आणि गांजलगाव जेवढं वागलं आहे की तिथं डोकरं वसात करून राहिले. सोयाबीनाची कंडिशन अंमलदारानं खाल्ली, सोयाबीन गेले आहे, सोयाबीन शेंगा नाही, अमरवेल झाला. सोयाबीन मध्ये एवढा अमरवेल आहे का ते सोयाबीन पीक घेऊ शकत नाही आणि तूर पण त्यानं उद्ध्वस्त झालेली आहे आणि प्रत्येक शेतात एवढा पाऊस आहे, एवढं पाणी थांबलेलं आहे का ते पीक येणारच नाही. म्हणून हा ओला दुष्काळ शासनानं जाहीर करावा. काही पाणी नाही, पाणी नाही, काही सर्वे करून आणि डायरेक्टली सरसकट पीक विमा जाहीर करा आणि नुकसान ओला दुष्काळ झाला त्याला काही पाहणी नका करू. कारण की वास्तविकता सगळ्यांना माहीत आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये भातकुली तालुक्यामध्ये, भातकुली सर्कलमध्ये, अमरावती सर्कल एवढा पावसाने हे केला की आज शेतकरी फार म्हणजे प्रचंड वेदनादायी आहे. म्हणून माझी शासनाला आणखी एक वेळा विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही पीक विमा आणि सरसकट मदत जाहीर करा शेतकऱ्यांना. कर्जबाजारी झाला, शेतकरी फार कर्जबाजारी झाला. शेतकऱ्याची आता मानसिक नाहीये. आमच्या मानसिकतेचा तुम्ही छळ करू नका, ही आम्हाला एक विनंती आहे आमची. शेतकरी संघटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर देशातील प्रत्येक शिवप्रेमी आज दुःख व्यक्त करीत आहे. मात्र पुतळा कोसळल्याची घटना ही ॲक्सिडेंटल होती.
महायुती सरकारने प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली आहे. शिवाय घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महायुती सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली आहे. तरी महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करून मतांचा फायदा घेण्यासाठी लबाडखोरीचे राजकारण करण्यात येत आहे, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले. मालवण या ठिकाणी जो राजकोट किल्ला आहे, इथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा कोसळला, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं आज अनेक दिवस होऊन गेलेत तरी जो मूर्तिकार आहे, ज्यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती बनवली, असा आपटे नावाचा मूर्तिकार अद्यापही फरार आहे. हे महाराष्ट्राच्या गृह खात्याचं अपयश आहे मी समजतो. मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो की इथल्या SP ला असेल, कलेक्टरला असेल, तत्काळ आपण निलंबित करावं. आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली तर एका गोष्टीची मोठी शोकांतिका आहे की छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळलेला आहे तो आताही त्याच अवस्थेमध्ये आहे. खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे की त्या पुतळ्याला सन्मानजनक उचलून कुठेतरी व्यवस्थित ठेवणं. आणि लवकरात लवकर आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची अशी मागणी आहे की लवकरात लवकर छत्रपती शिवरायांचा जागतिक कीर्तीचा पूर्णकृती पुतळा इथे बसवण्यात यावा. खऱ्या अर्थानं देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या घटनेची जाहीर माफी मागितली असून देखील अद्यापही या ठिकाणी जो छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळलेला आहे तो अद्यापही कोणीही उचलला नाही किंवा त्याला सन्मानजनक कुठे ठेवण्यात आलेलं नाही. या घटनेचा मी निषेध करतो आणि महाराष्ट्राच्या सरकारला परत विनंती करतो की यापुढे अशी घटना होऊ नये याची सरकारने नोंद घ्यावी. धन्यवाद. जय भीम. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर. छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में. 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध. वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध. 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा. महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध. निरोगी रहे, स्वस्थ रहे. श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने मेहकर व लोणार तालुक्यातील अतिक्रमण E-क्लास जमिनीचे कायम भाडेपट्टे करावे व इतर मागण्यांसाठी मेहकर तहसील समोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादरही करण्यात आले. या मेहकर तहसील कार्यालयाला आव्हान देण्यासाठी आलेलो आहे. यामध्ये मेहकर तालुका
लोणार तालुका यामधले सर्व भूमिहीन आणि गरजू लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकारला विनंती आहे की यांच्या मागण्या मंजूर झालेल्याच आहेत। सरकारकडे बाकीच्या योजना करण्यासाठी भरपूर काही पैसे आहेत, भरपूर गोरगरिबासाठी पैसे नाहीत। त्यामुळं जे आमच्या भूमिहीनांचा प्रश्न चालू आहे तो त्यांना भाडेपट्टे देण्यात यावे, त्या ठिकाणी ते राहतात त्यांचे घरं पक्के करण्यात यावे ही आमची तीव्र मागणी आहे। कुणाच्या वतीनं हे आंदोलन आहे आणि काय काय तुमच्या मागण्या आहे? म्हणजे खरं तर अतिक्रमणधारक लोकांच्या ह्या मागण्या आहेत का? या अतिक्रमणधारक लोकांच्या मागण्या आहेत, परंतु त्या मागण्या आम्ही आमच्या मार्फत शासन दरबारी मांडतो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत। काय सांगाल, काय वाटतंय? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या वतीने आज डबडा बजाव आंदोलनाची तयारी केलेली असताना ज्या वेळेला माझा जो हा गरीब समाज आहे, भूमिहीन आहे, ज्या लोकांनी आज कमीत कमी 50 ते 40 वर्षापासून जमिनी काढलेल्या आहेत, ही जमीन इकलाची असताना देखील या लोकांना आतापर्यंत भाडेपट्टे झालेले नाही करिता आम्ही पक्षाच्या वतीने हे आज डबडा बजाव आंदोलन करत आहोत आणि तात्काळ आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या। न झाल्यास येणाऱ्या 5 तारखेला 5/10/2024 बुलढाणा येथे आम्ही आक्रोश मोर्चा काढू असे आवाहन आम्ही पक्षाच्या वतीने देतोय। आम्ही महात्मामध्ये शेती काढेल 4 एकर आहे, माझ्या पोराने मी करेल आहे। आम्हाला 25 वर्षापासून आम्ही खाऊन राहिलो, आम्हाला भाडेपट्टे नाही भेटून राहिले। भाडेपट्टे मिळाले, मतदानमध्ये नाव नाही, आम्हाला परमिट नाही भेटून राहिलं। मी किती आंदोलन केलं आम्हाला भेटून नाही। काय नाव, कुठून आलात? सकाराम भगत, हां, लोणार जी। पिंपळनेर शिवारात माझं शेत आहे, म्हणजे 35 जणांनी अतिक्रमण केलेलं आहे। बरं, तरी गावकऱ्यांनी काय केले, जे झाडं असतात ना, झाडं नसताना झाड तोडची केस लावली आमच्यावर। अच्छा, आणि 13 वर्ष आम्ही तारकी केल्या। अच्छा, 13 वर्ष तारकी करून झाडं लावण्यात आले। सरकारने एवढा अत्याचार केला गोरगरिबांवर, तरी आमची अपेक्षा आहे सर्व गोरगरिबांना न्याय मिळावा ही आमची इच्छा आहे। कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांची संस्था असलेली वारणा ॲग्रिकल्चर गुड्स प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी ही सहकारी संस्था दिवाळखोरीत निघाली असून 225 कोटींची मालमत्ता असलेली केवळ 29 कोटीला लिलाव करण्याचा डाव असल्याचे आरोप माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। आजच्या या परिषदेचं मुख्य कारण हेच आहे की वॅपकॉस नावाची संस्था 1997ला आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारानं त्या संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली होती। पूर्वी ती सहकारी तत्वावर होती, नंतरच्या काळामध्ये 2008 साली याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघता बघता मिसमॅनेजमेंटमुळं ही सगळी संस्था या ठिकाणी कुठेतरी तोट्यात गेली आणि आज पूर्णपणे सभासद ही संस्था दिवाळखोरीत गेल्याच्यामुळं कुठल्याही सभासदाचा आज या संस्थेचा अधिकार राहिला नाही। आज दुसऱ्या ठिकाणी 500-700 कोटी टर्न असलेली संस्था, वार्षिक टर्न असलेली संस्था ही तोट्यात जाते कशी, हा मुळात आमचा प्रश्न आहे। का हे मुद्दाम तोटा दाखवण्यात आला, हा आमचा प्रश्न आहे। आणि त्याच्याही पुढे जाऊन ह्या संस्थेचे ज्या बँकांनी कर्ज उचललेले आहे, कुठल्या बँकेचं किती आउटस्टँडिंग आहे, किती मुद्दल आहे, हे कुठल्याही सभासदाला संस्थापकांनी अजिबात सांगितलं नाही। आणि संस्थेचं वरती किती नेमकं कर्ज आहे, आजच्या येण्यात ते कर्ज किती आहे याचा कुठेही उल्लेख केला नाही, त्यांच्या कुठल्याही जनरल सभेमध्ये याचा उल्लेख झाला नाही। त्या पूर्णपणे सभासदांना अंधारात ठेवून ही संस्था या ठिकाणी मोडीत काढण्याचा घाट घातलेला आहे। आणि त्या निमित्तानं आपण बघितलं असेल की आपणही वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये दैनिक लोकसत्ताच्या पेपरमध्ये पुण्याच्या आवृत्तीमध्ये एक ई लिलावाची नोटीस आली। त्या नोटिसीमध्ये त्या वॅपकॉसची सगळी मालमत्ता त्यामध्ये लिहिलेली आहे। त्यामध्ये जवळपास पारगावमधले गट नंबर आपले आहेत, बार्शी तालुका जिल्हा सोलापूर तिथले गट नंबर आहेत, जवळपास हे सगळे गट नंबर बघितले, जवळपास 280 एकर जमीन आणि प्लस असणारी मशिनरी, त्याची अंदाजे या ठिकाणी किंमत जी आहे ती जवळपास 60-70 कोटी असेल। 225 कोटीची अंदाजे मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ 29 कोटी रुपये आहे आणि हाच मुख्य यातला अपार आहे। तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की संस्थापकांनी किंवा आमदार विनय कोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती
आम्ही तक्रारी करतोय, पेपरला नोटिसा लिलावाच्या येत आहेत, ह्यांनी कुठंच काय स्टेटमेंट दिलं नाही, कुठला खुलासा केलेला नाही, काय संस्थेचे नेमके किती कर्ज आहे, हे अशी डबग्याला का आली आणि या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही कवडी भावाला ज्या ठिकाणी विक्री होत असेल तर आज गप्प काय आहेत, हा माझा त्यांना प्रश्न आहे. आपण बघितलं, हा फक्त हा काय राजकीय आरोप नाही, तर कुठंतरी संस्थेत सभासद या ठिकाणी संस्थेचे कामगार असतील त्यांच्या अजून या ठिकाणी देणी वेबकोस्टच्या कामगारांच्या अजून इथं काहीतरी त्यांना थकबाकीत आहेत किंवा त्यांना अनेकांना आपली देणी मिळालेली नाही. मला माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये सुद्धा या कामगारांची केस सुरू आहे. असं असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्थेची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या माध्यमातून लिलावाच्या नंतर या ठिकाणी जर काय रक्कम शिल्लक राहिली, प्रॉपर्टी शिल्लक राहिली, तर ती सगळी पब्लिक लिमिट असल्यामुळे ते लोकांच्या मालकीची झाली पाहिजे. तथापि यातले कुठलेच अधिकृत आकडे यांनी कुठे जाहीर केलेले नाहीत आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था, या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ईडीमध्ये तक्रार केलेली, स्वतः PMO कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय इथं तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रार आमची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे. जी केवळ या ठिकाणी कोरड्या प्रदेशातला भाग नाही, तर यामधून सत्य बाहेर यावं, यामधून सगळ्या लोकांच्या समोर हे सगळे आकडे आले पाहिजे आणि नेमके काय प्रकरण घडले हे जनतेला जाणण्याचा, सभासद जाणण्याचा 100% अधिकार आहे. जर विनयकुल याच्यामध्ये सहभागी नसतील तर या गोष्टीचा खुलासा करावा. आणि त्याला माझा एक परत प्रश्न विचारतो की या निमित्तानं या लिलावाची नोटीस बघून सभासद तक्रार करतायत, मी तक्रार करतोय आणि जे मूळ संस्थापक तुम्ही आहात, तुम्ही याच्यावरती तक्रार का केली नाही, कुठे स्टेटमेंट दिलं नाही, ते तुम्हाला गैर का वाटलं नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे. अखिल ग्राहक पंचायतची स्थापना 6 सप्टेंबर 1974ला झाली असून 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीच्या वतीने भद्रावती येथे माननीय विवेक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्ण महोत्सव समापन सोहळा आयोजित करण्यात आला. जाणीव करून देतो की किती महत्त्वाचं कार्य आहे हे आपण सगळेजण जाणतो. जाणत कोण नाही तर आजची नवीन पिढी, मला असं वाटते या कार्यक्रमाची सूचना सुद्धा करावीशी वाटते की आपण महिला आणि तरुण मंडळी, युवा मंडळी जी आहे त्यांना या चळवळीमध्ये कसं आपल्याला सम्मिलित करून घेता येईल याच्यावर जर भार दिला तर त्याचा योग्य इम्पॅक्ट आपल्याला दिसेल. कारण आता तुम्ही बघा, नवीन पिढीचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत किंवा आपल्या वेळेस काही काळाच्या आधी दुकान असायचं, आपण मानायचं दुकानात जायचं, सामान घ्यायचं, पैसे द्यायचं आणि आपला व्यवहार संपून जायचा. परंतु आता नवीन पिढीसोबत हा जो खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे हा सुद्धा आता बदलला आहे. आता ऑनलाईन कितीतरी सारे पोर्टल्स आलेले आहेत, कितीतरी साईट्स आलेले आहेत ज्याच्यावरनं खरेदी विक्रीचा व्यवहार हा निरंतर होत असतो. म्हणजे माणसाला दुकानापर्यंत जायची सुद्धा गरज नाही आहे, ते दुकानात आपल्या घरी येतं. हा मोबाईल म्हणजे आपलं दुकान झालेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त टार्गेटेड पॉप्युलेशन जी कोणती असेल तर ती आहे महिला आणि नवीन पिढी. ते सोपं असल्यामुळे कसं झालं आहे की प्रत्येक जण बसल्या बसल्या त्याच्यामध्ये अनावश्यक वस्तूंची सुद्धा खरेदी होत असते आणि त्याच्यामध्ये फसवणूक होण्याचे सुद्धा बरेच चान्सेस वाढून जातात. म्हणून हा जो ग्राहक आहे याला सुद्धा आपल्याला जागरूक करणं अतिशय आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी होतीलच, त्याच्यामुळे मला त्या निर्मात्राही शंका नाही आहे. पुनश्च एकदा मी आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. ग्राहक पंचायत भद्रावतीने जे 50 वर्षाच्या कार्यकालाचं काम केलं आणि जी वाटचाल होती ती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. तसेच 35 वर्ष आम्ही सतत कार्यरत होतो, अजूनही कार्यरत राहू, भविष्यात सुद्धा ग्राहकांच्या सेवेत नेहमी राहू. यासाठी 35 वर्षाच्या कामकाजाने स्मरणिका छापण्याचा उपक्रम केला आम्ही. तर ग्राहकांनी आणि येथील दुकानदारांनी व तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य दिलं. याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो.
गेल्या 35 वर्षापासूनचं हे जे कार्य आहे ग्राहक पंचायत हे कधी थांबणार नाही. ग्राहकांनी आमच्यापर्यंत यावे, ग्राहकांनी नेहमी वार्षिक सदस्य व्हावे. 100 रुपये फक्त फी आहे, परंतु जास्तीत जास्त जर सदस्य झाले तर आपली ग्राहक पंचायत जे अखिल भारतीय लेवलवर आहे त्याची प्रतिनिधित्व म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते प्रतिनिधित्व तिथं आपले सर्वात जास्त सभासद राहिले, तिथं आपली मोठी संख्या पाहून ते आपलं प्रतिनिधित्व घेतलं जातं. अशा अनेक देशामध्ये संघटना ग्राहकांच्या कार्यरत आहे, परंतु आपली ग्राहक पंचायत अखिल भारतीय ग्राहक पंचायत आहे ही संघटना मोठी आहे. 74पासून आपले हे काम करत आहे, गेले 50 वर्ष सतत कार्यरत आहे. म्हणून ग्राहक पंचायतचे कार्य अजूनही पुन्हा भविष्यातसुद्धा सुरूच राहील आणि अशीच आपल्या अमरावतीच्या ग्राहकांनी इतर लोकांनी सहकार्य द्यावं. अखिल भारतीय ग्राहक पंचायत 6 सप्टेंबर 1974 रोजी पुणे येथे स्थापन झाली. त्यापासून आजपर्यंत 50 वर्ष ह्या चळवळीला झाले आणि आजचा हा कार्यक्रम समारोपाचा 50 वर्ष पूर्ण झाल्याचा समारोपाचा हा कार्यक्रम होता. यातनं ग्राहक जागृती होणं आणि ग्राहकाला न्याय मिळवून देण्याकरता ग्राहक संरक्षण कायदा सुलभपणे सांगणं हा ह्याच्या पाठीमागचा प्रबोधनाचा विषय होता. ग्राहकाचे 6 हक्क आणि घटनेतील 2 हक्क अशी एकूण 8 हक्काची माहिती ग्राहकाला इत्थंभूत मिळणं त्याप्रमाणे ती महत्त्वाची होती. त्याचबरोबर विजेचं चाललेला गोंधळ आणि विजेचं न्याय मिळत नाही या स्वरूपातलं मिळणारं ज्ञान आणि असलेल्या तरतुदी याही ग्राहकाला देण्याचं आणि माहिती देण्याची प्रक्रिया आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व समारोपीय उपस्थित कार्यकर्त्यांना व उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आली. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर भावसिंगपुरा शाळेमध्ये यापुढे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करणार असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी केले. ते विद्यार्थी संवाद कार्यक्रमात बोलत होते. हा जो कार्यक्रम इथं पार पडला त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की देशभरामध्ये आजचा दिवस जो आहे तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्याच नावाने का असा प्रश्न अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये होता आणि आजच्या कार्यक्रमाने मी थोडासा आनंदित यासाठी आहे की ज्या महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी आपलं संबंध आयुष्यपणाला लावलं या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, खऱ्या अर्थाने शिक्षक दिन त्या दोघांच्या नावाने व्हायला पाहिजे किंवा महात्मा फुल्यांच्या नावाने व्हायला पाहिजे. पण आपण असं पाहतो की काही या देशातल्या राजकीय प्रवृत्तीने किंवा या देशातल्या काही जातीयवादी प्रवृत्तीने असा एक पायंडा पाडला की डॉक्टर सर्वकृष्ण राधापल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन हा साजरा केला जातो. आमच्या मनामध्ये विचार येतात की मग शिक्षणासाठी यांनी काय काय केले. उदाहरणार्थ महात्मा फुल्यांनी आपलं राहतं घर जे आहे ते शाळेसाठी वापरलं होतं. अस्पृश्यांसाठी आपल्या घराचा हौद खुला केला होता. मुलींसाठी शाळा त्यांनी सुरू केली. सावित्रीबाईंनी अंगावर चिखल आणि शेण आणि दगडधोंड्यांचा मारा सहन केला. एवढं सहन करून त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ या देशामध्ये रोवली. मग खऱ्या अर्थाने जो दिवस साजरा होतो तो दिवस कुणाच्या नावाने व्हायला पाहिजे हा प्रश्न अनेक वर्षापासून मनामध्ये सतावत होता. आणि गंमत अशी आहे की आपल्याकडं काही जे पायंडे पडलेले आहेत त्या पायंड्याच्या विरोधामध्ये कोणी बोलत नाही. आणि महात्मा फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले म्हणजे महात्मा फुलेंची उंची काय असेल याचा अंदाज न केलेला बरा.
डॉक्टर बाबासाहेबांच्या 3 गुरूपैकी महात्मा फुले एक गुरु आहेत आणि या गुरूंना ज्या काळामध्ये एवढा विरोध झाला त्या काळामध्ये त्यांनी शिक्षणाची बीजे रोवली आणि आज आपण जे पाहत आहोत की तळागाळातले, झोपडपट्टीतले, रानवस्त्यातले आदिवासी या सगळ्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले. आता काही अडथळे त्याच्यामध्ये आहेत या व्यवस्थेचे, तो भाग निराळा, पण शिक्षणाचं महत्त्व तळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे काम महात्मा फुले आणि सावित्रीबाईच्या नावावरचंच आहे, त्याचा अधिकार कोणाला पोहोचत नाही आहे. आणि म्हणून शिक्षक दिन जो आहे तो एक शिक्षक राष्ट्रपती होतो हे खूप महत्त्वाची गोष्ट नाही आहे. एखादा राष्ट्रपती शिक्षक होत असेल तर ती गोष्ट महत्त्वाची आहे. शिक्षकाचं महत्त्व वाढवण्यासाठी जर फक्त राधाकृष्णांचा उल्लेख घेतला जात असेल तर मला वाटतं की ही गोष्ट आता पुढची पिढी ही नाही सहन करणार. पुढची पिढी आता विचार करू लागली, पुस्तकात रमू लागली, वाचू लागली, चिंतन करू लागली आणि यानंतर मात्र ही पुढची पिढी नक्कीच म्हणेल किंवा खरा जो आहे शिक्षक दिन तो महात्मा फुलेंच्या नावे व्हायला पाहिजे. आणि ज्या अर्थाने या शिक्षण संस्थेने, संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाने जे आज पाऊल उचललेलं आहे ते अभिनंदनीय आहे. आणि संस्थेचे सचिव ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांचं मी अभिनंदन यासाठी करतो की शिक्षण संस्थाचालक जे आहेत ते साधारणतः बोटचेपेपणाचं धोरण अवलंबतात की आपल्याला काय करायचं आहे, आपलं सगळं सुरळीत चालू आहे, अनुदान चालू आहे, कशाला उगीचच आपण नाही त्या फंदात पडायचं. खरं म्हणजे हे फंदात पडणं नाही आहे, हे सत्याचा शोध घेणं आहे. जे सत्य आहे ते जे वास्तव आहे त्याला समोर आणणं आहे आणि हे कुठल्याही विवेक असलेल्या माणसाला हे सहजपणे लक्षात येईल की सर्वपल्ली राधाकृष्णन आणि महात्मा फुले या दोघांच्यामध्ये काय फरक आहे आणि याच्यापैकी शिक्षणाचं कार्य कोणाचं आहे आणि कोणाच्या नावाने शिक्षक दिन साजरा करायला पाहिजे. हे ज्यांना ज्यांना मेंदू आणि विवेक आहे ती माणसं नक्कीच महात्मा फुलेंचं नाव घेतील अशी मला आशा आहे. आज शिक्षक दिन जो बनवला जातो 5 सप्टेंबर हा राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जन्मदिवस म्हणून तो शिक्षक दिन बनवला जातो. पण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या संस्थेमध्ये शिक्षक दिन बनवत नाही. त्याचं कारण हे आहे की आपला जो भारताचा जो इतिहास आहे तो एका विशिष्ट धर्माकडे, विशिष्ट लोकांकडे, सरळ बोलायचं तर ब्राह्मणांकडे इतिहासाचं जे काही लिखाण झालेलं आहे ते ब्राह्मणांकडनं झालेलं आहे आणि त्याची वास्तविकता आणि त्याबद्दल जे सिद्धता होत असेल खरं खोट्यापणाची तर ते नेहमी क्लिअर होत आलेली आहे आणि वारंवार सिद्ध होत आलेलं आहे की ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास हा खरा नसून खोटा आहे. मग तो छत्रपती शिवाजी महाराजांपासून असेल, महात्मा फुलेंचा असेल, शाहू महाराजांचा असेल, किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा असेल आणि त्यानंतरही त्यांची जी मनोवृत्ती आहे ती त्याच प्रकारची आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे मी तुम्हाला ह्याच दिवसाचं देता येईल की शिक्षक दिन जो हा साजरा करण्यात येतो आहे तर गेल्या काही वर्षापासून आम्ही आमच्या शाळेमध्ये तो बंद केला आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या शिक्षकांची मतं घेतलेत. मी स्वतः पडताळणी केली की शिक्षक दिन साजरा करण्याचा एखादा GR किंवा शासनाची नियमावली मी आमच्या शिक्षकांना विचारली. शिक्षकांना, मुख्याध्यापकांना कोणालाच त्याबद्दल माहिती नाही आणि हा कार्यक्रम सर्रासपणे संपूर्ण भारत देशात बनवण्यात येतो. मग वास्तविकता राष्ट्रपती जे राहिलेले आहेत, उपराष्ट्रपती राहिलेले राधाकृष्णन, त्यांनी त्यांच्या स्टुडंटच्याकडनं त्याच्या थेसिसची चोरी करून PhDचा प्रबंधसुद्धा चोरलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि तो स्टुडंट नंतर त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये गेला होता आणि हायकोर्टामध्ये ते प्रकरण प्रलंबित असताना त्यांनी बाहेर सेटलमेंट करून ते प्रकरण मिटवण्यात आलेलं आहे. मग जो माणूस चोर असेल, ज्या माणसाने शिक्षणासाठी काहीही कार्य केलेलं नसेल, त्यांच्या अगोदर कितीतरी वर्षा अगोदर, ह्यांच्या जन्माच्या 30-40 वर्षा अगोदर महात्मा फुलेंनी जे महान कार्य केलं ब्रिटिशांच्या काळात केलं, भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर केलं आहे. मग महात्मा फुलेंनी जे कार्य केलेलं आहे त्यांचा जन्मदिन किंवा त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन बनवण्यापेक्षा ह्या एका फक्त ब्राह्मण असल्यामुळे जर एखाद्या माणसाचा जर जन्मदिवस तोही त्याच्या स्वतःच्या सांगण्यामुळं जर शिक्षक दिन बनवत असेल तर यापेक्षा वाईट शोकांतिका असूच शकत नाही. मग त्यामुळे आम्ही जे आहे तर फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे आहोत. महात्मा फुले जे म्हटले होते की सत्यशोधक धर्माची त्यांनी जी स्थापना केली होती, मग सत्य शोधलं पाहिजे. मग आम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की सदरील शिक्षक दिनाचा ना कुठला GR आहे, ना कुठली नियमावली आहे, नाही कुठलं परिपत्रक आहे. मग असं नसताना मग शाळेमध्ये आम्ही संविधानिक जर गोष्टी आम्हाला करायच्यात, विद्यार्थ्यांना विज्ञानवादाकडे घेऊन जायचं, कारण की आपलं संविधान म्हणतं की विज्ञानवादी राहिलं पाहिजे. मग आम्ही मुलांना विज्ञानवादी बनवण्यासाठी, सत्यशोधक गोष्टी समोर येण्यासाठी
आणि संविधानिक पद्धतीतून वागण्यासाठी आम्ही हा शिक्षक दिन आता ह्यापुढे बनवणार नाही. आम्ही आमच्या शाळेतून त्यांचा फोटोसुद्धा, त्यांची जयंतीसुद्धा हद्दपार केलेली आहे, कारण की त्या उंचीचे नाहीत आणि महात्मा फुलेंसमोर तर बिलकुलच नाही. मग त्यामुळे आम्ही ह्यापुढे आमच्या सर्व युनिट्स, सर्व शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, कुठल्याच ठिकाणी राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जयंती साजरी करणार आहोत. आणि ह्यापुढे आम्ही जर शिक्षक दिन आहे तर राष्ट्रपिता, कारण तर राष्ट्रपिता हे आमचे खोटेच आहेत. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मिस्टर गांधी म्हणायचे, की ते महात्मा म्हणण्याच्या लायकीचे नाही, हे त्यांनी खुलेआम बोललेही आहे आणि लिहिलेले आहे. आणि हे संदर्भ तुम्हाला शासकीय पुस्तकातून लक्षात येतील. तर आमचे जे खरे राष्ट्रपिता आहेत ते महात्मा फुले आहेत. तर राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन. हे सर्व अभ्यासांती आम्ही ह्याच्यावर आलेलो आहोत आणि म्हणून आम्ही ह्यापुढे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनीच शिक्षक दिन मनवणार आहोत. मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर। छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में। 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध, वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध, 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा, महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध। निरोगी रहे, स्वस्थ रहे। श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें। कराटे प्रशिक्षक व विपश्यनाचार्य एमन रविकुमार यांचे हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने वयाच्या 65व्या वर्षी दुःखद निधन झाले। शुक्रवारी नांदेड येथील गोवर्धन घाट येथे त्यांच्या पार्थिवावर कराटे प्रशिक्षक व विपश्यना साधक व हजारो नागरिकांच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले। एमन रविकुमार हे मूळचे आंध्र प्रदेशातील वरंगल येथील पण महाराष्ट्रातील नांदेड येथे गेल्या 40 वर्षांपासून त्यांचे वास्तव्य होते। मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, औरंगाबाद येथे त्यांनी मार्शल आर्ट कुंग-फू कराटेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले होते। तसेच त्यांनी विपश्यनेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक सेंटरला भेट देऊन अनेक साधकांना प्रशिक्षित केले। मार्शल आर्ट, कुंग-फू कराटे व विपश्यना क्षेत्रातील त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणादायी रहेल। सबसे पहले मैं रवि कुमार सर को मार्शल आर्ट के नीति नियम के अनुसार रिस्पेक्ट से वो करता हूँ, उन्हें नमन करता हूँ। रवि सर जिनका नाम महाराष्ट्र के अंदर, इंडिया के अंदर एक कुंग-फू मास्टर बोल के प्रचलित है। मराठवाड़ा क्षेत्र में रवि सर ने मार्शल आर्ट का जो नींव है वो उन्होंने रखी। उसको हम सब लोग उनके स्टूडेंट बोल के उसको हम लोगों ने उनके अंडर में, उनके छत्र छाया के नीचे उसको प्रमोट किया। मैं खुद महाराष्ट्र के अंदर, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, आंध्र प्रदेश, तेलंगाना, उड़ीसा, उत्तर प्रदेश के साथ साथ छत्तीसगढ़ में भी उनके ही अंडर में मैंने ये सब शाखाएं बढ़ाई है। उनके जाने से आज बहुत बड़ा गहरा सदमा हमारे मार्शल आर्ट जगत को पहुंचा है। मैं उनके बारे में इतना ही कहूँगा कि मार्शल आर्ट्स के साथ साथ उन्होंने बहुत से अच्छे अच्छे अधिकारी इस देश के लिए है। कोई क्लास 1, सुपर क्लास 1 फॉरेन में तक उनके स्टूडेंट्स हैं। मैं आज उनके जाने से बहुत बड़ी क्षति हमको पहुंची है। मैं उन्हें श्रद्धांजली अर्पित करते हुए नमन करता हूं। मी सुनंदा पाटील औरंगाबादवरून आलेली आहे। आम्ही औरंगाबादवरून बरेच साधक सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सरांचं योगदान आमच्या धम्म अजंता विपश्यना सेंटरसाठी फार मोठं आहे। मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे। अनेक साधकांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। एवढंच नव्हे तर आमच्या धम्म अजंता विपश्यना सेंटर या ठिकाणी शून्यागाराची निर्मिती सध्या होत आहे, काम चालू आहे आणि त्या कार्यात देखील मेढे सरांचं योगदान फार मोठं आहे
आणि म्हणून आम्ही औरंगाबाद परिसरामध्ये जेवढे काही साधक आहोत त्या साधकांना मेढी सरांविषयी अतिशय आदर आहे आणि म्हणून तो आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व साधक जवळपास 4 गाड्या आमच्या औरंगाबादवरून आलेल्या आहेत. केवळ सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. रविकुमार साहेब हे जे आमच्या विपश्यनेचे गुरु होते, त्यांनी पहिल्यांदा कराटेचे क्लासेस घेऊन अनेक कराटेचे ब्लॅक बेल्ट असतील, अनेक पदव्या इथं दिल्या. त्याचे साक्षीदार सुधाकर टाकसाहेब आहे. त्याच्यानंतर त्यांनी विपश्यनेमध्ये आले. अनेक साधक त्यांच्या विपश्यनेमध्ये घडले आणि हे करत असताना त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर साधकांना घडविलं आणि हे करत असताना त्यांना औरंगाबादच्या सेंटर टीचरमधून सुद्धा त्यांनी काम केलं. अनेक शेकडो हजारो साधक घडले त्यांच्या सानिध्यात राहून, पण आज काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि ते आज आपल्यातून गेलेले. हे उपशी साधकांना आणि त्यांच्या कराटेमधल्या सगळ्या त्यांच्या शिक्षकांना आणि त्यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांना हे मोठं दुःख झाले आणि त्यांच्या घरच्यांना या दुःखातून सावरण्याची निसर्गाने बुद्धि देव, चेतना देव, एवढे याच्यात. सिंह मान है, जैसे बहुत से लोग जानते हैं सर, एक योद्धा थे, एक मार्शल आर्ट के टीचर थे, साथ ही साथ वो एक प्रकार की संत प्रवृत्ति भी उनमें बहुत कूट कूट के भरी थी. 1997 में उन्होंने पहला विपश्यना का कोर्स किया था और उसके तुरंत बाद वो विपश्यना में लगातार आगे बढ़ते रहे और सेवा भाव से बहुत काम करते रहे. आज हम सभी लोगों को जिस तरह से उन्होंने सेवा की है, जिस तरह से उन्होंने विपश्यना में काम किया है, उसके हिसाब से हमें उनकी सदगति पे एक प्रकार की बहुत ऐसा लगता है कि जैसे एक संत प्रवृत्ति है तो सदगति निश्चित ही है, पर साथ ही साथ एक अपना एक लोभ होता है कि एक ऐसा व्यक्ति जो हम लोगों का बहुत गहरा मित्र था हमारे बीच अभी नहीं रहा, उस बात का दुख है. लेकिन उनके आगे बढ़ने में हमें किसी भी प्रकार की कोई शंका नहीं. उनके पश्चात उनके परिवार को इस दुख को झेलने का बल दे, यही हम सभी से इस कुदरत से प्रार्थना करते हैं. रविकुमार सर विपश्यनेचे साधक होते. हां बरोबर. रविकुमार सर विपश्यनेचे वरिष्ठ सहाय्यक आचार्य होते. त्यांनी जी पूर्ण भारतामध्ये जी विपश्यनेची सेवा केली, विपश्यनेच्या वेगवेगळ्या केंद्रावर जाऊन त्यांनी 10-10 दिवसाचे शिबिरं कंडक्ट केले, संचालन केले आणि लोकांना शुद्ध धर्म कळावा, विपश्यना कळावी, लोकांचं जीवन कल्याणमय व्हावं, मंगलमय व्हावं, दुःखातून मुक्त व्हावं, यासाठी रविकुमार सर ही विद्या शिकवत असत आणि ही विद्या शिकवल्यामुळं असंख्य लोकांचं त्यांनी खूप कल्याण केलं, मंगल केलं, भलं केलं, दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांना मार्ग दाखवला. अशा ह्या शीलवान व्यक्तीस, समाधिवान व्यक्तीस आणि प्रज्ञावान व्यक्तीस आपण आदरांजली जी वाहतो ती खरी आदरांजली कधी ठरू शकते, जेव्हा आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करू, शील समाधी प्रज्ञेचं आपण आचरण करू, विपश्यनेचं आपण आचरण करू, धम्माचं आपण आचरण करू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली वाहतो. प्रवीण कुमार कुट्टीकर, एम रवीश कुमार सरांकडे मी मागच्या 10 वर्ष कुंफू आणि कराटे प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अनेक कराटेपटू, कुंफूपटू, मार्शल आर्टमध्ये जसं की दंडपट्टा आहे, नॉनचॉक आहे, अशा विविध साहित्याच्या माध्यमातून सरांनी या कलेचं प्रशिक्षण दिले आहे आणि सरांचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज पूर्ण महाराष्ट्रातच नव्हते, भारतात उच्च पदावर गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी एवढंच नाही तर बुद्धाच्या धर्माचा सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करून मेडिटेशन काय आहे ते इतर लोकांना पटवून दिलेले आहे. आज रवी सर आपल्यात नाहीत, फार दुःख झालं.
त्यांच्या माध्यमातून जे ही कराटेची आणि कुंफूची कला आहे ती अविरत नांदेडमध्ये चालू राहील. कारण सरांनी जी विद्यार्थ्यांना कला दिलेली आहे त्याचा प्रचार प्रसार येणारे जे काही नवतरुण असतील ते पुढच्या पिढीला देतील ही अपेक्षा करतो आणि सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आज या एम आर रविकुमार यांचं निधन झाल्यामुळे आज त्यांचे तमाम सर्व शिष्य त्यांचे विद्यार्थी या सर्व या ठिकाणी वेळातला वेळ काढून येऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा अर्थ असा आहे की 1980मध्ये या ठिकाणी त्यांनी सर्वात प्रथम नांदेडमध्ये मार्शल आर्टला सुरुवात केली. त्या मार्शल आर्टच्या त्या वर्गामध्ये सुरुवात झाली असताना नागराज कोल्हे, राजपाल आणि मी स्वतः गंगाधर वडणे यांनी पहिलं ॲडमिशन घेतलं आणि तेव्हापासून 84पर्यंत जे काही कालखंड होता त्या कालखंडामध्ये अनेक विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये त्यांनी घडवले आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा विद्यार्थी त्यांचे आहेत. त्यांचे जे मास्टर होते मधुबाबू यांच्या माध्यमातून सर्व या नांदेड जिल्ह्यांना मार्शल आर्टचं प्रशिक्षण त्यांनी दिल्यामुळं खऱ्या अर्थानं आज या नांदेड जिल्ह्याचं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मार्शल आर्टमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. सरांना सर्वाच्या या नांदेड जिल्ह्याच्या सर्व रहिवाशाच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्याला या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करतो. परम आदरणीय रविकुमार सरांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि रविकुमार सर हे मार्शल आर्ट्सचे खरं म्हणायला गेलं तर मार्शल आर्ट्सचे ते महाराष्ट्रातले जनक होते. कारण त्यांची विद्या ही महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोहोचवण्याचं काम आणि कराटे ही कला अवगत तथागत गौतम बुद्धांनी जी सुरुवात केली आणि त्याचीच पावलावर हे करून आणि रविकुमार सरांनी या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यापासून याची सुरुवात केली आणि आज त्यांनी एक खूप चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये राज्यात केलेलं आहे. सरांनी लाखो विद्यार्थी घडवलेले आहेत. सरांच्या आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना खरंच दुःख होतं. कारण सरांसारखा एक देव आज आपल्यातून निघून गेलेला आहे. त्याबद्दल फार नांदेडकरांना फार मोठी दुःख झालेलं आहे. या काळातून कोणी सहसा निघू शकणार नाही ही एवढी मोठी गोष्ट आहे. नांदेडमध्ये विपश्यनेचं फार मोठं काम केलेलं आहे आणि ते खरं म्हणजे आमच्या नांदेड विपश्यना कार्यामध्ये फार मोठं हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे त्यांच्या गेल्यामुळं आणि संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या केंद्रामध्ये जाऊन फार चांगल्या पद्धतीनं विपश्यनेची सेवा केलेली आहे. माझा तर मी पर्सनल विपश्यनामध्ये येण्याच्या अगोदरपासून आमचा त्यांचा परिचय होता. तर माझा तर फारच असं पर्सनल लॉस असं मी समजतो आणि त्यांची आता पुढची धर्मयात्रा जी आहे मुक्तीच्या मार्गावर त्यांना प्रगती होत राहो ही मंगल कामना या ठिकाणी. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.